कुक विथ सीमा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण तिखट पुऱ्या बनवणार आहोत। यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे, ओवा आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। हे बारीक केलेलं मिश्रण पिठामध्ये घालून घेऊ। 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊ। पीठ मळून झाल्याच्या नंतर थोडंसं कोरडं पीठ हाताला लावून गोळे बनवून घेऊ। छोटे छोटे आकाराचे गोळे बनवून पुऱ्या लाटून घेऊया। एका कढईमध्ये तेल तापायला ठेवू। तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे आणि या पुऱ्या तेलामध्ये तळून घेऊ। गॅस मिडियमच ठेवायचा आहे, खूप हाय नाही ठेवायचा आणि खूप लोही नाही ठेवायचं, कारण पुऱ्या या खूप अशा मऊ नाही पडल्या पाहिजे, क्रिस्पी झाल्या तर छान लागतात। अशा प्रकारे पुऱ्या तळून घेऊ। या तिखट पुऱ्या तुम्ही कढीसोबतही खाऊ शकता किंवा दही, सॉस तुम्हाला जे आवडेल त्यासोबत खाऊ शकता। मला तर ह्या कढीसोबत आवडतात, म्हणून मी ह्या पुऱ्या कढीसोबतच खाते। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।